हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. मी नोकरी केली असती आणि MBAच्या अभ्यासात तुम्ही माझी मदतही केली असती. बाबा, ते माझ्या एका मित्राच्या आईची तब्येत खराब झाली म्हणून जावं लागलं. तुझ्याकडे मोबाईल आहे ना, तू फोन करायचा होतास त्यांना. आमच्या ऑफिस मधल्या एका एम्प्लॉईने आज जॉब सोडलाय. तुला अकाउंटचं काम येतं ना? येतं ना. अकाउंट्स तर माझा पहिल्यापासून आवडता विषय आहे. आलात, आठवण केली नाही. आलात, 100 वर्ष आयुष्य आहे. पैसे आणलेत ना कॉन्स्टेबल? मी काय केलंय? तुमच्या मुलीच्या जागी तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याचा बळी दिला असतात. अच्छा, एक गोष्ट सांगा, तुमच्या मुलीच्या जागी तुमचा मुलगा असता तर तुम्ही त्याचा बळी दिला असतात? नाही, अजिबात नाही. मला माहिती होतं. माहितीये का? कारण मुली प्रत्येकाला आपल्या डोक्यावरचं ओझच वाटतात. जेव्हा तुमच्या मनात आलं तेव्हा तिला घरात ठेवलं, मनात आलं तिला घरातनं बाहेर काढलं. पण नाही, जगात अशीही माणसं आहेत जे मुलींचं मुलगा म्हणून पालन पोषण करतात. म्हणूनच आज देशात मुलगी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा आहेत. तुम्ही कधी विचार केला की मुलीच पुढे जाऊन सुना होतात आणि दुसऱ्यांचा वंश पुढे चालवतात? जर आज या मुलींनाच असं मारून टाकलं तर वंश कसा वाढेल? बस बस, आता पुढे काही बोलू नका. मला माझी चूक कळली आहे. त्यामुळे आजपासून राधा माझी मुलगी नाही तर मुलगा म्हणून राहील. आता तुम्ही तुमच्या मुलीला तुमचं प्रेम आणि तुमचा जिव्हाळा देऊ शकता. आकांक्षा, मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तुला आयुष्यात कधीही कसलीही अडचण आली तेव्हा आपल्या मोठ्या बहिणीला नक्की लक्षात ठेव. तृष्णा, जर तू अपूर्वला नसतं सांगितलंस तर कदाचित मला हा जॉब कधीच मिळाला नसता. नाही बिंदिया, अपूर्वशी मी फक्त तुझ्याविषयी बोलले होते. आणि तसंही जोपर्यंत अपूर्वला या गोष्टीची खात्री नाही पटत की समोरच्याकडे गुणवत्ता आहे, की तो त्यांच्या बरोबर काम करू शकतो, तोपर्यंत ते कोणालाही अपॉइंट नाही करत. आणि बहुतेक असं असेल की अपूर्वला तुझ्यामध्ये तीच गुणवत्ता दिसली असेल, म्हणूनच तर त्यांनी तुला हा जॉब दिला. पण काहीही बोल तृष्णा, पण त्यांच्याशी तूच बोलली होतीस ना? नाहीतर मी तर अपूर्वशी बोलूच शकले नसते की त्यांनी माझ्या जॉबचं जरा मनावर घ्यावं. तृष्णाला दुसऱ्यांना मदत करायला खूप आवडतं. हाच तिचा चांगुलपणा आहे. पण
आता तुला तृष्णाच्या बोलण्याचा मान राखायला हवा. मन लावून फक्त काम करायला हवं. सगळ्यांसमोर स्वतःची गुणवत्ता सिद्ध करायला हवी. नक्कीच काकू. जर तुमचा आशीर्वाद असेल तर मी माझं लक्ष नक्कीच गाठू शकेन. माझा आशीर्वाद तर सदैव त्या लोकांसोबत असतो जे इमानदारी आणि खरेपणाने आपली कामं करतात. आता सुनबाईलाच बघ ना, काही अपेक्षा न ठेवता दिवस रात्र सगळ्यांची सेवा करत असते. आता असं कोण असेल जे सुनबाईला मनापासून आशीर्वाद देणार नाही? तृष्णा, मी माझ्या खोलीत जाते. ॲक्च्युली मला थोडी सर्टिफिकेट्स काढून ठेवायची आहेत. फॉर्मॅलिटीसाठी का होईना ते सर्टिफिकेट मला अपूर्वाच्या ऑफिसमध्ये द्यावे तर लागतीलच ना. मी लगेच येते. ठीक आहे. तृष्णा, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो आई, बोला ना. आजकाल अपूर्व माझ्याशी बोलत नाहीये आणि तू त्याच्यासमोर माझी बाजू घेतेस तेव्हा तो तुझ्यावर रागावतो. म्हणूनच मला असं वाटतं की अपूर्वच्या समोर तू माझी बाजू घेत जाऊ नकोस. तू आपल्या संसारावर लक्ष देऊन राहा. अपूर्वकडे पण लक्ष ठेवत जा. तुझ्यामध्ये आणि अपूर्वमध्ये सगळं ठीक व्हावं याचीच आता जास्त गरज आहे. आई, आमच्यामध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे. तुम्ही उगीचच काळजी करताय. आणि तसंही नवरा बायकोचं नातं एवढं नाजूक नसतं की ते कधीही तुटेल. हे नातं तर खूप मजबूत असतं आई, आणि मला आमच्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे. माहित नाही काय झालं असेल. वेळेवर तांत्रिकाच्या घरी पोलीस पोहोचलेत की नाही कोणास ठाऊक. माझं मन खूप कातर झालं. अहो, तो तांत्रिक मुलीला घेऊन पळाला तर नसेल? आणि आकांक्षा कुठच्या परिस्थितीत असेल? हे बघ पार्वती, तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आकांक्षा खूपच समजूतदार मुलगी आहे आणि मला खात्री आहे की ती सर्व काही व्यवस्थित सांभाळेल. आणि होऊ शकतं की या सगळ्या कारवाया करण्यामध्ये तिला वेळ लागला असेल. तरीही माझं मन थाऱ्यावर नाहीये. तुम्ही एकदा माझ्यासाठी त्या तांत्रिकाच्या आश्रमात जा ना. ठीक आहे पार्वती, तू जर एवढाच हट्ट करत असशील तर मी जाऊन येतो. बाबा, ह्याची काही गरज नाहीये. आई, तू पण ना छोट्या छोट्या गोष्टीत काळजी करतेस. अरे विराज, तुम्ही तिथे का उभे आहात? इथे या ना. विराज? अच्छा, हाच का विराज? हो आजी, दीनानाथजींचा मुलगा विराज आहे. आणि विराज, हे आहे माझं कुटुंब. ही माझी आई, ही माझी आजी आणि माझे बाबा. नमस्कार काकू. नमस्कार बेटा. नमस्कार आजी. नमस्कार काका. नमस्कार बेटा. अगं आकांक्षा बेटा, मला हे तर सांग की तो तांत्रिक पकडला गेला की नाही? आणि हा, ती रुक्मिणीची मुलगी सुखरूप तिच्याकडे पोचली ना? सुकन्या आमच्या कन्या. आणि हा, ती रुक्मिणीची मुलगी सुखरूप तिच्याकडे पोचली ना? हो बाबा, सगळं व्यवस्थित झालं. जेव्हा आम्ही आश्रमात पोहोचलो तेव्हा अटक करा या ढोंगी बाबाला. कॉन्स्टेबल, मी काय केलंय? तू तर असा गुन्हा केलायस ना, त्यासाठी तुला फाशीची शिक्षा जरी झाली ना तरी तीही कमी आहे. आता तुला कोणीही वाचवू शकत नाही. आमच्याकडे तुझ्या विरोधात पुरावे आहेत. तुझं पितळ उघडं पडलंय. पण कोण साक्ष देणार माझ्या विरोधात? मी देईन साक्ष.
हे सगळं मी पाहिलंही आहे आणि सहनही केलंय. इन्स्पेक्टर साहेब, अटक करा या ढोंगी बाबाला आणि त्याच्या चेल्याला, आणि यांची अशी सेवा करा की पुन्हा असं करण्याची यांची हिंमत नाही झाली पाहिजे. आणि मग त्यानंतर रुक्मिणीजी तिच्या मुलीबरोबर आणि नवऱ्याबरोबर परत घरी गेली आणि आम्हीही घरी निघून आलो. विराज, आम्हाला तुझे आभार मानायचे आहेत. तुझ्यामुळेच हे सगळं इतक्या लवकर निस्तरलंय. नाहीतर आकांक्षाला एकटीला खूप त्रास झाला असता. हो नाही नाही काकू, आभार मानायची काहीच गरज नाही. खरं तर तुमची मुलगी आकांक्षाच खूप धैर्यवान आहे. जर मी नसतो ना तरीही तिने हे काम बहादुरीने पार पाडलं असतं. आणि मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आकांक्षाने या कामासाठी मला निवडलं. विराज, हा तर तुझा मोठेपणा आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की तू आकांक्षासाठी काय काय केलं असते. आणि हे पहिल्यांदा नाहीये जेव्हा जेव्हा आकांक्षावर संकट आली तेव्हा तू तिला मदत करण्यासाठी नेहमी पुढे आलास. काका, ते माझ्या बाबांमुळे आकांक्षाला जो त्रास सहन करावा लागला त्यासाठी मी मनापासून तुमची माफी मागतो. विराज, माफी मागायची मुळीच गरज नाहीये. अरे, झालेल्या गोष्टींना विसरून जा, आणि आम्ही देखील अशा गोष्टी लक्षात ठेवत नाही. आकांक्षा बेटा, तू आज जे काम केलंयस त्यासाठी मी तुझं जेवढं कौतुक करीन तेवढं कमी आहे. आणि तसंही बेटा, आयुष्यात दुसऱ्यांना मदत करण्याचा विचार करणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे बेटा. बाबा, हे सगळं तुम्ही दिलेल्या शिक्षणाचं फळ आहे. आज मी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे, कारण तुमच्या हिमतीमुळे मला खूप बळ मिळालं. अच्छा, तर हे सगळं तुझ्या बाबांनी केलं आणि मी काय नाही केलं? हो आई, तू केलंयस ना. तू नेहमी माझ्या काळजीमध्ये तू स्वतःचं रक्त आटवलंयस ना. आता काहीही झालं तरी तुला माझी काळजी वाटायला लागते. खूप मस्तीखोर झाली आहेस तू आकांक्षा. आता बघ, यापुढे तुझी अजिबात काळजी करणार नाही. अरे विराज, तू एवढा सिरियस का झालायस? काही विचार करतोयस का? नाही नाही काका, काहीच नाही. विराज बेटा, मला हे चांगलं माहितीये की तू यावेळेस काय विचार करतोयस ते. विराज, तू हा विचार करतोयस की जेव्हापासून मी आलोय ही लोक बस बोलतच चाललेत. चहा, नाश्ता, पाणीसाठी कोणी विचारतच नाही. हा, अगं बाई, बोलण्याच्या नादात तर राहूनच गेलं. विराज, तू थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते तोंड गोड करायला. हो नाही नाही काकू, राहू द्या, मी निघतो आता. अरे विराज, काय राहू द्या? अरे, तुझ्यामुळे आम्हाला देखील छानपैकी नाश्ता आणि गरमागरम चहा प्यायला मिळेल. आणि हो, आमच्या घरी जो पहिल्यांदा येतो त्याला आम्ही असं न खाता पिता मुळीच पाठवत नाही. पार्वती, जा, कडक चहा आणि छान नाश्ता घेऊन ये. हो, आत्ता आणते. ये बेटा, बस. सुकन्या आमच्या कन्या. बिंदिया, अगं आई, तू कधी आलीस? तू खुश तर आहेस ना? पण जितकी खुश मी आहे तितकी तू वाटत नाहीयेस. काय झालं आई? सांग मला. नाही, असं काही नाहीये. खुश तर आहे मी, पण आतून भीती पण वाटतेय मला. भीती? भीती कोणत्या गोष्टीची? तू घरातून पहिल्यांदा कामासाठी बाहेर जाणार आहेस ना,
म्हणून भीती वाटतेय की तुझी पावलं चुकीची पडायला नकोत. तुला नक्की म्हणायचं काय? बेटा, बाहेरचं जग घरातल्या जगापेक्षा खूप वेगळं असतं. गर्दी, चमकधमकीने भरलेली यामध्ये कोण व्यक्ती कसं धडपडेल कळतच नाही. आणि मला हीच भीती वाटतेय की कुठे तुझी पावलं पण चुकीची नको पडायला. नाही आई, मी या गर्दीचा भाग बनायला नाही, तर स्वतःची एक वेगळी ओळख बनवायला आले. मला या ओळखीबरोबर नाव, श्रीमंती, ऐशो आराम सगळं काही कमवायचंय मला. हीच तर भीती वाटते आहे बिंदिया, की जर तू हे सगळं कमावण्याच्या धडपडीत आपले संस्कार विसरलीस आणि असं काही करून बसलीस ज्याने तुझ्या आईची मान शरमेने खाली जाईल. नाही आई, मी तुझी मान खाली नाही, तर तुझी मान गर्वाने वर करण्यासाठी आले. आणि मला तुला ती वेळ परत आणून द्यायची आहे जी एकेकाळी आपली होती. आणि बघच, मी असं नक्कीच करेन. देव तुला सगळी सुख देव, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. फक्त तू व्यवस्थित काम शिकून घे, मग आपण दोघी परत जाऊ. ठीक आहे बेटा? तुला काय वाटतं आई, की मी ही नोकरी परत जायला करते? नाही आई, मी ही नोकरी अपूर्वा सोबत आपलं नाव जोडण्यासाठी करते. आणि ज्या दिवशी माझं नाव अपूर्व सोबत जोडलं जाईल त्या दिवशी माझ्याकडे नाव, पैसा, ऐशो आराम सगळं असेल. सगळं सगळं. आणि तुला आपल्या मुलीवर, बिंदियावर अभिमान असेल. अभिमान. सुकन्या आमच्या कन्या. अरे बिंदिया, तू केव्हा आलीस? नाही, ते तुम्ही काम करत होतात म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. काम तर होतच राहील. तू बस ना इथे. बस. बोल, काय काम होतं? अपूर्व, मी तुम्हाला थँक्स म्हणायला आले होते. थँक्स कशासाठी? तुला जॉबची गरज होती आणि माझ्या ऑफिसमध्ये ती रिक्वायरमेंट होती म्हणून तुला मिळालं. हे न जाणता की त्या पोस्टसाठी माझी पात्रता आहे की नाही. अपूर्व, पण तुम्ही काहीही बोला, पण मला माहिती आहे की तुम्ही माझ्याच सांगण्यावरून मला हा जॉब दिलाय. बिंदिया, तुला काम करायचं होतं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. मग जर यात तुझी मी मदत केली तर मी काय वाईट केलं? त्यामुळेच तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला आले. तुम्ही मला माझी गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी दिली आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी तुझ्या या थँक्सचा स्वीकार करतो. खुश? मी तुम्हाला एक सांगू का? बोल. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना की तुमच्या अकाउंटंटने जॉब सोडून दिलाय. मी तुमचं खोटं पकडलं होतं. मला माहीत होतं की तुम्ही हे सगळं माझ्यासाठी बोलताय, माझ्यासाठी खोटं बोलताय, जेणेकरून मी तुमच्या घरी थांबेन. हो ना? हो बिंदिया, मला असं वाटत होतं की तू थांबावं जॉबसाठी, म्हणूनच मी माझी सोय केली. पण बिंदिया, मला एक सांगशील, तुला पण तेच हवं होतं ना?
विराज, तू आकांक्षाच्या घरी गेला होतास? हो आई, ते तुझ्याशी व्यवस्थित बोलले ना? ते माझ्याशी अगदी व्यवस्थितपणे बोलले. मला तर असं वाटलंच नाही की मी त्यांना पहिल्यांदाच भेटतोय. खूप प्रेमाने बोलले ते माझ्याशी. जेव्हा आम्ही तृष्णाला भेटलो होतो ना, तेव्हाच आम्हाला कळलं होतं की तिच्या घरची लोक खूप चांगली आहेत. म्हणूनच इतके चांगले संस्कार केले आहेत त्यांनी आकांक्षावर. हो आई, अगदी बरोबर बोलतेस तू. आकांक्षाचे बाबा इतके हसमुख आहेत की कळतच नाही वेळ कसा गेला. आणि आकांक्षाची आई, त्यांनी इतकं काय काय बनवून आणलं होतं की खूप मजा आली आई. एकदाच भेटल्यावर एवढं कौतुक करायला लागलास? हो आई, ते तर आहेच. कौतुक तर त्यांचं करायलाच हवं. आणि माहिती आई, आकांक्षा मला काय म्हणाली? काय बोलली आकांक्षा? आई, ती मला म्हणाली की जर मला हवं असेल तर आजपासून मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करू शकतो. ही मारामारी, ही बेईमानीची सगळी कामं बंद करून इमानदारीचं आयुष्य जगू शकतो. अगदी बरोबर बोलली आकांक्षा. हो आई, आकांक्षा अगदी खरं बोलली. ती तेच बोलली जे मला करायला हवं. पण आई, मी याबाबत बाबांशी नाही बोलू शकत. मी त्यांना नाही सांगू शकत की मला त्यांच्याबरोबर काम नाही करायचंय. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या